भाजप कामोठे शहर सरचिटणीस तथा ओम सिटी फाउंडेशनचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून संपन्न झाला। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते आणि पनवेलचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला। कामोठे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात कामोठे शहरातील 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। ITM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स संस्थेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन पाटील यांच्यावर अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। यावेळी ITM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सचे डायरेक्टर संकल्प राव, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत, नगरसेवक गोपीनाथ भगत, युवा नेते हॅपी सिंग, कामोठे मंडळ चिटणीस दामोदर चव्हाण, चिटणीस विनोद खेडेकर, शिक्षक सेलचे अध्यक्ष मनोहर शिंगाडे, युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, सुरेखा लांडे, वर्षा शेलार, सागर ठाकरे, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र बोबडे, गोरखनाथ पोळ, नाभिक समाज अध्यक्ष संतोष भोसले, रश्मी भारद्वाज, फातिमा आलम, प्रवीण कोरडे, विकी टेकवडे आदी मान्यवर उपस्थित होते। हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी कामोठ्यामधल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचं आयोजन केलेलं आहे। मी त्यांचं याबद्दल मनापासून अभिनंदन करतो। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्याचबरोबरीनं त्यांना करिअरसाठीचं मार्गदर्शन, त्याच्या माध्यमातून आपण ज्या शहरात राहतो त्या शहरातल्या युवा पिढीला आपण सहकार्य केलं पाहिजे ही भावना त्यांच्या मनातली दिसून आली। मी त्यांचं याबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि या कामोठ्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम मार्क मिळालेले पाहता येत आहेत। तर कामोठ्यातल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे। मी त्यांना यासाठी मनापासून शुभेच्छा देतो। मला वाटतं की हर्षवर्धन पाटील यांना हा प्रश्न आपण विचारा। निश्चितपणानं हर्षवर्धन पाटील हे चांगल्या गोष्टींचा स्वीकार करतायत, त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करतायत, त्यातून समाजाच्या लोकांना फायदा होतो। मी त्यांचं याबद्दल मनापासून अभिनंदन। कामोठा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष आणि रायगड जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटीलजी यांचा आज वाढदिवस। या वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ हा त्यांनी आयोजित केलेला आहे। एक कामोठ्यातील अतिशय युवा असं नेतृत्व जे ज्यांना युवकांच्या सोबत समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांना चालायला आवडतं आणि सर्वांच्या सोबत मिळून राहणं आणि त्याच सोबतीने समाजाचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्न हे सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणे याच्याकडे नेहमी सतत ते वेळ देऊन असतात। आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुद्धा इथे त्यांनी जो गुणवंत विद्यार्थी सत्काराचा मला ठेवलेला आहे तर एक साधारण चांगली अशी प्रथा ती इथं पाडायचा प्रयत्न करत आहेत। आणि मला विश्वास आहे की त्यांनी ही जी प्रथा पाडायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यापासून सर अनेक जण ते प्रोत्साहन घेऊन या इथे विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी जास्तीत जास्त कार्यक्रम राबवतील अशी मला अपेक्षा आहे। हर्षवर्धन पाटीलजी यांचं एक अतिशय तेजस्वी असं एक व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासाठी नक्कीच मी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांनी समाजासाठी अशाच प्रकारे नेहमीच त्यांनी क्रियाशील असावं यासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो। की हे नेहमीच आता विद्यार्थ्यांनी फक्त अकॅडमिक एक्सलन्स कडे न बघता स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे। कशा प्रकारे स्वतःचं संवादात्मक असं कौशल्य वाढू शकेल आणि स्वतःचा फिजिकल फिटनेस हे सुद्धा कशा प्रकारे वाढू शकेल याकडे त्यांनी लक्ष देणं हे अत्यंत आवश्यक आहे। कारण यामुळेच आपल्याला हे जे स्पर्धात्मक युग आहे या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला प्राधान्य प्राप्त होतं आणि जर आपल्याकडे संवाद कौशल्य असेल तर आपल्याला नेतृत्व करण्याची सुद्धा संधी ही वारंवार प्राप्त होते। नेतृत्व हे घरातील असेल, नेतृत्व हे गल्लीतील असेल, नेतृत्व हे घरातील हे एखाद्या घराण्यातील असेल, नेतृत्व हे शहरातील असेल, नेतृत्व हे त्याच्या ऑफिस मधील असेल, नेतृत्व कुठेही असेल, परंतु त्याला संधी तेव्हाच प्राप्त होऊ शकते जेव्हा त्याच्यामध्ये संवादाची चांगली क्षमता आहे आणि त्याच्याकडे एक चांगल्यापैकी असे फिजिकल फिटनेस आहे। आणि विद्यार्थ्यांनी म्हणूनच अकॅडमिक एक्सलन्सच्या बरोबर त्यांनी कम्युनिकेशन याच्याकडे सुद्धा, कम्युनिकेशन आणि फिटनेस याच्याकडे लक्ष द्यावं असं मी विद्यार्थ्यांना या इथे मी सुचवू इच्छितो। खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर
10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना, गुणवंत विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्याच्या मागचा उद्देश हा त्यांना प्रोत्साहन मिळवण्याचा होता. कारण 10वी आणि 12वीचं यश हे प्रथम यश असतं. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आयुष्याची ही दिशा भेटत असते. आणि आयुष्याची सुरुवात जर करायची असेल तर त्यांना 10वी आणि 12वी मध्ये जी मेहनत केली त्याला जर प्रोत्साहन दिलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना एक प्रोत्साहन भेटतं आणि त्यांच्या आयुष्याला मार्ग देणारी एक दिशा ठरते. आणि म्हणून जर गुरुजन वर्गांनी जर एखाद्या मोठ्या व्यक्तीने त्यांचा सन्मान केला तर निश्चित स्वरूपाने त्यांना एक प्रोत्साहन मिळतं. आणि त्याच्याच मुळे आज सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, तसेच सभागृह नेते परेशदादा ठाकूर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज गुणगौरव सोहळा संपन्न झाला. ITM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस हे प्रमुख आयोजक हे आजच्या कार्यक्रमाला भेटले. गेली 6 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करत आहोत आणि निश्चित स्वरूपाने जर उज्ज्वल भारताचं भविष्य घडवायचं असेल तर असं मुलांना प्रोत्साहन निश्चित स्वरूपाने द्यायला पाहिजे. असं निश्चित स्वरूपाने आदर्श आम्हाला लाभलाय तो लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचाच. कारण राजकारणाची सुरुवात करत असताना, समाजकारणाची सुरुवात करत असताना सन्मान्य आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवला आणि त्यांच्याच शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची एवढी मोठी कामगिरी आहे की ती आपण शब्दाने बोलू शकत नाही, अशी त्यांची कामगिरी आहे. आणि त्यांचाच एक भाग म्हणून, त्यांचा एक शिष्य म्हणून आज हा गुणगौरव सोहळा करण्याची मला संधी भेटते. त्याच्यामुळे माझ्या सोबत असलेले माझे सर्व सहकारी, मग त्यांच्यामध्ये मनोहर सर आहेत, सागर ठाकरे आहेत, किंवा आपले दामोदर चव्हाण आहेत, आणि आयोजकांमध्ये आपले साहिल शहा आहेत, कृष्णा बुगडेपो आहे, त्याच्यानंतर निल्सन क्लासेस आहेत, सुनील पांडा आहेत, असे सर्व माझे सहकारी ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झालाय, त्याचं मी पूर्ण श्रेय हे माझ्या त्या सहकार्यांनाच देतो. त्याच्या स्वरूपाने कामाची जर आपल्याला पोच पावती मिळायची असेल तर ती या निमित्तानेच मिळते, वाढदिवसाच्या निमित्ताने. आपण जे गेली वर्षभर काम करत असतो, मग आपण प्रत्येकाशी एक चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. समाजामध्ये वागत असताना आपली प्रतिमा ही कुठेतरी खालवू नये याचा प्रयत्नात आपण नेहमी असतो. समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, यासाठी आपण काम करत असतो. आणि त्याच्यामुळेच जे काही काम करतो त्याची पोचपावती या कार्यक्रमाच्या निमित्तानेच आपल्याला भेटत असते. आणि ती आज अतिशय चांगला, म्हणजे खूप मोठा प्रतिसाद आज शुभेच्छांचा आहे. त्याच्यामुळे मी सर्व शुभेच्छकांचे आभार या ठिकाणी. सबसे पहले तो बहुत आभारी हूँ मैं हर्षवर्धन पाटिल जी का, कि उनके जन्मदिन में उन्होंने इतना अच्छा आयोजित किया, जिसके माध्यम से विद्यार्थियों का फायदा हो रहा है. ये हमारे लिए बहुत ही सौभाग्य की बात है, हमारे इंस्टीट्यूट के लिए सौभाग्य की बात है कि हमें मौका मिला इसमें पार्टिसिपेट करने का, बच्चों को मार्गदर्शन देने का. सही समय में मार्गदर्शन देना बहुत जरूरी है और हर्षवर्धन पाटिल जी ने बहुत ही नेक काम किया है. मैं उम्मीद करता हूँ कि हर जन्म दिवस में, हर वार दिवस में वो ऐसे ही काम हमेशा करते रहें. भगवान उनको बहुत लंबी उम्र दे और बहुत बहुत धन्यवाद. जी बिल्कुल सही कहा आपने. तो हर जन्मदिन में हर लोग केक काटते हैं, पार्टी जाते हैं, होटल जाते हैं, लेकिन हर्षवर्धन जी ने ये बहुत ही अलग ढंग से इसको सेलिब्रेट किया है. बच्चों को मार्गदर्शन दे के, स्पीकर्स को बुला के, हमारे इंस्टीट्यूट को बुला के हमें सौभाग्य दिया है. तो डेफिनेटली ये बहुत अलग ढंग से उन्होंने जन्मदिन मनाया है और इसके लिए मैं बहुत ही उनका धन्यवाद देना चाहता हूँ कि हमें भी अवसर मिला